नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026चं ॲप्लिकेशन फॉर्म भरणं कधी सुरू होणार याविषयी आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026चे प्रिपरेशन करीत आहात, तर हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा. कारण पर्टिक्युलर जुलै ते ऑगस्टपर्यंत आपलं एक्झामिनेशन होणार या संबंधित एक महत्त्वपूर्ण बातमी आपण यापूर्वी देखील आपल्यासोबत शेअर केलेली आहे. तर या महिन्यात परीक्षेची जाहिरात येऊ शकतं का? हे आपण आज जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळेच विद्यार्थी मित्र परीक्षेच्या नोटिफिकेशनसाठी आतुरतेने वाट बघत आहे. अशा वेळी परीक्षेचं जर जाहिरात जरी आलेलं, तरीही ते आपल्या सगळ्यांसाठी किती महत्त्वाचं ठरेल, हे नक्कीच आपल्याला कल्पना आहे. सोबतच अनेक विद्यार्थी मित्र आवर्जून विचारित आहे, की परीक्षेची तारीख आपल्याला कधी दिसून येईल किंवा ॲप्लिकेशन आपलं कधी येऊ शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर मित्रांनो शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती समजून घेऊया. सो आपण सर्वप्रथम एक्झामिनेशन संबंधित माहिती जाणून घेऊया. जसं मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दरवर्षी वर्षातून ही एकदाच परीक्षा होते. ठीक आहे. जसं नेट एक्झामिनेशन विषयी आपण बघतो, नेट दोनदा होतं. 6-6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला UGC नेट एक्झामिनेशन होताना दिसून येतं. पण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आहे. हे महाराष्ट्रपुरती मर्यादित आहे. ठीक आहे. तर एकदा ही परीक्षा होत असतं. यावर्षी ही परीक्षा आपण यासाठी देखील आतुरतेने वाट बघत आहो. कारण की ही परीक्षा जसंच होणार तसंच तुम्ही पेट परीक्षेची सुद्धा फॉर्म फिल करू शकता. म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आपण PhD करू शकतो. सेकंड महत्त्वाचं म्हणजे जर प्राध्यापक भरती झाली मित्रांनो, तर त्यासाठी देखील आपल्याकडे एक एलिजिबिलिटी स्टेटची असायला हवं. बरोबर? त्यासाठी हे दोनही कारणाने आपल्याला ही परीक्षा देणं आणि ती क्वालिफाय होणं तितकंच महत्त्वपूर्ण ठरेल. आता यापूर्वी म्हणजे 2025चा जर आपण विचार केलेला, तर 2025ची एक्झामिनेशन ही जूनमध्ये झालेली आणि लवकरच मला वाटतं त्याचा रिझल्ट देखील डिक्लेअर झालेला होता. पण यावर्षी आपण बघत आहोत, की अद्याप मे सुरू आहे. ठीक आहे. आणि तरीही आपल्याला एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन पाहायला मिळत नाही. तर अशा वेळी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं काय होईल? परीक्षा कधी होईल? या संबंधित आपल्या समोर खूप मोठा एक प्रश्नचिन्हच उभा आहे. तर सेट परीक्षेचं प्रिपरेशनसाठी 2 पेपर राहणार. पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 2 हा सब्जेक्टिव्ह असेल, ज्यामध्ये 100 प्रश्न राहणार आहे. आणि 100 प्रश्नांचं वेटेज आहे 200 गुणांचं. पेपर 2 200 गुणांसाठी आणि पेपर 1 50 प्रश्न विचारले जाणार 100 गुणांसाठी. ठीक आहे. तर ओव्हरऑल 300 गुणांसाठी परीक्षा होणार आहे. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग असतं का? तर नाही. निगेटिव्ह मार्किंग आपल्या परीक्षेमध्ये दिसून येत नाही. कट ऑफ कसं लागतं? मी यापूर्वीच्या सेशनमध्ये कट ऑफ तुम्हाला सांगितलेलं आहे, की प्रत्येकाचं कॅटेगरी जे आहे, कॅटेगरीनुसार आपला कट ऑफ येत असतं. त्यामुळे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण कट ऑफ ॲनलाईज करून घेणं आणि त्या कट ऑफमध्ये तुम्हाला मी हे देखील सांगितलं आहे, की 3 ते 5% वाढ देखील होताना दिसून येते. कारण 2% विद्यार्थी जे आहे तेच क्वालिफाय महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होत असतात. अशा वेळी कॉम्पिटिशन खूप आहे. त्यामुळे आपल्याला अभ्यास तेवढाच व्यवस्थित आणि सुनियोजित पद्धतीने करणं तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी मित्रांनो कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे पेपर 1 करिता आणि 18 मे पासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत. या बॅचमध्ये लाईव्ह सेशन 8 वाजता राहणार. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील सेशन्स अवेलेबल आहे. 10 युनिट्सचं नोट्स अवेलेबल आहे. MCQज आहे प्रॅक्टिस करिता. सोबतच 10 वर्षाचं PYQ आपण अभ्यास करूया. नेटचं सुद्धा क्लास तुम्हाला मिळेल आणि 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत 3000 रुपयाची फीस यावर देखील डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2600 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्स मी दिलेले आहेत, त्यावर कॉन्टॅक्ट करा. किंबहुना प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन ॲप देखील आपण डाउनलोड करू शकतो. या व्यतिरिक्त पेपर 2 देखील आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो. तर पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स. पेपर 2 ला देखील आपण 18 मे पासून नवीन बॅच सुरू करीत आहोत. याची फीस आहे 10,000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि सेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट. बघा हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करून घ्या.
तर एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन विषयी जे अत्यंत महत्त्वपूर्ण आपण बघत आहो किंवा जे आतुरतेने आपलं वाट जे पाहणं सुरू आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच्या नोटिफिकेशन संबंधित. बघा मित्रांनो काय आहे, नोटिफिकेशन आल्यानंतर जसं मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलेलंच आहे की सेट एक्झामिनेशन जे आहे त्याचं नोटिफिकेशन जे आहे, नोटिफिकेशनचं जसं एक्झामिनेशन जर आपल्याला दिसून येतं 3 ते 4 महिने एक्झाम प्रिपरेशनसाठी आपल्याला देताना दिसून येते. ॲटलीस्ट 3 महिने तरी आपल्याला 3 मंथ्स, ठीक आहे? एक्झाम प्रिपरेशनसाठी द्यावं लागतं. ठीक, बरोबर आहे. यापूर्वी देखील आपण याविषयी बघितलेलंच आहे की ॲटलीस्ट 3 महिने तरी, कारण फेब्रुवारीमध्ये लास्ट इयर 2025चं फेब्रुवारीमध्येच ॲडव्हर्टाइजमेंट आलेलं होतं आणि मार्चपर्यंत फॉर्म फिलिंग सुरू होतं आणि एक्झामिनेशन झालेली होती जूनमध्ये. कधीची आपण विचार करीत आहोत 2025चं. आता 2026चं जर मित्रांनो आपण विचार केलेलं, जसं 2026 इन केस मे मध्ये जर आपलं नोटिफिकेशन आलेलं, आता बघा एंड ऑफ दी मे पर्यंत आपण वाट पाहू शकतो, ठीक आहे? कारण यापूर्वी सांगण्यात आलेलं होतं की 15 ऑगस्ट पर्यंत किंवा 15 ऑगस्ट नंतर एक्झामिनेशन होऊ शकतं म्हणून. पण जर मे मध्ये आलं, जून, जुलै, ऑगस्ट असे 3 महिने जवळपास आपल्याला 3 मंथ्स मिळू शकतात. पण त्यासाठी एक्झामिनेशनचं जे पर्टिक्युलर जाहिरात आहे ते मे मध्ये यायला हवं आणि एंडपर्यंत जर आलं नाही, याचा अर्थ आपण म्हणू शकतो की परीक्षा ही समोर जाईल. पण बघा एवढ्या लवकर किंवा तत्परतेने म्हणणंही चुकीचं ठरेल. त्यामुळे आपण एंडिंग म्हणजे मे महिन्याच्या शेवटपर्यंत वाट बघा मित्रांनो. नोटिफिकेशन जर आपल्याला दिसून आलेलं तर नक्कीच लवकरात लवकर देखील परीक्षा 15 ऑगस्ट नंतर देखील किंवा ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत आपली परीक्षा नक्कीच होऊन जाईल. त्यामुळे अभ्यास जे आहे ते सुरू ठेवा. कारण यावेळेस जे आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होत आहे, या एक्झामिनेशनला खूपच महत्त्व आहे आणि तुम्ही जर क्वालिफाय झालेलं आणि यानंतर प्राध्यापकांची भरती जर झाली तर नक्कीच तुम्ही एलिजिबल होणार. त्यामुळे मित्रांनो तुम्ही अभ्यासाला कुठेच म्हणजे स्टॉप करू नका. सातत्यपूर्ण अभ्यास करणं हे कुठल्याही परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचं खूप प्रमुख पाऊल आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी अभ्यासाकडे आवर्जून लक्ष द्या. त्यासाठी कोर्सेस अवेलेबल आहे आणि हे ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे, यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. पहिल्यांदा बघत आहात तर सबस्क्राईब करू शकता आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक यू सो मच.